हे आले, चला स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागता सामोरे. कार्यस्थितीला नवस कशाला, मांसांचा नैवेद्य कशाला. कार्यस्थितीला नवस कशाला, मांसांचा नैवेद्य कशाला. देहाची जाळून पालवी, देहाची जाळून पालवी. जागरणे उपवास कशाला, अंधपणाची टाका पोटी, भविष्य आपल्या हाती रे. विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागता सामोरे. विज्ञानाचे युग हे आले, चला स्वागता सामोरे. व्याधींचा चुकविण्यास हल्ला, वास्तुशांती टिकण्यायुला. व्याधींचा चुकविण्यास हल्ला, वास्तुशांती टिकण्यायुला. भूगोलाचे गमक जाणवी, भूगोलाचे गमक जाणवी. अवकाशाच्या नवशोधाला दुसरा आता पराभूतीची आता एरण आणि विवेके घालावे गण. कसोटीत या उजळून घ्यावा, कसोटीत या उजळून घ्यावा. नवा तो विचार आपण सुरुवात मिळालेली आहे. परिपाठाची पुढील सुरुवात आपण एका सुंदर सुविचाराने करूया. सुविचार सादर करण्यासाठी मी प्रांजल सोमवंशी हिला मंचावर आमंत्रित करते. अंधार दूर पळवतो, अंधश्रद्धेचा अंधार दूर पळवतो. विज्ञान प्रकाश बनवून जग उजळवतो. नियम शांत असतात पण परिणाम मोठे, नियम शांत असतात पण परिणाम मोठे. विज्ञान समजलं की जग वाटते नव्याने मोठे. सुविचार आपल्या मनाला दिशा देतात आणि विचारांना नवी प्रेरणा देतात. आता कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे वळूया. विज्ञान दिनाचे महत्त्व अधिक स्पष्ट करण्यासाठी मी प्रवीण काळे याला मंचावर आमंत्रित करते. आणि माझे मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. मी प्रवीण काळे आज तुम्हा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाबद्दल काही माहिती सांगणार आहे. दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. याच दिवशी भारताचे महान शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध रामन इफेक्टचा शोध लावला होता. त्यांच्या या महान कार्यासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित केले आहे. विज्ञानाचा अर्थ फक्त प्रयोगशाळा किंवा मोठी यंत्रे असा होत नाही, तर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे विज्ञान असते असा होतो. जसं की आपण रोज जो मोबाईल चालवतो किंवा रात्री जो विजेचा दिवा लावतो, ही सर्व विज्ञानाची तर किमया आहे. आजच्या दिवशी आपण काही संकल्प करायला पाहिजे, जसं की आपण आपल्या मनात विज्ञानाबद्दल कुतूहल जागृत ठेवले पाहिजे. अंधश्रद्धा दूर करून विज्ञानाचा आधार घेतला पाहिजे. विज्ञानाचा वापर पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केला पाहिजे. शेवटी एवढंच बोलू इच्छितो की विज्ञानामुळे मानवी जीवन सुसह्य झाले आहे. चला तर मग आपणही विज्ञानाची कास धरून देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊया. धन्यवाद. अशा माहितीपूर्ण मांडणीबद्दल प्रवीण काळे याचे मनपूर्वक आभार. सगळ्यांनी परिपाठ शांततेने ऐकायचा आहे. परिपाठाची माहिती दिल्या जाईल, त्यावर काही प्रश्न विचारण्यात येणार आहे. आता आपण त्या महान शास्त्रज्ञाची माहिती घेऊया, ज्यांच्या कार्यामुळे हा दिवस साजरा केला जातो. मी सानिका लोंढे हिला सी.व्ही. रमन